महायुती सरकारने 24-25 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ 43% निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। राज्याच्या वित्त विभागाच्या बीम्स या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे आणि त्यामुळे सरकारचं अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची चर्चा सुरू झाली आहे। बघूया। अर्थसंकल्पातील केवळ 43% निधीच खर्च। निधी वापराचा 5 वर्षांमधील निच्चांक। सरकारचं अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची चर्चा। महायुती सरकारने 2024-25 वर्षात अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ 43% निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे। महिला व बाल कल्याण विभागाने सर्वाधिक म्हणजे 79% निधीचा वापर केलाय, तर गृहनिर्माण विभागाने सर्वात कमी 2% निधी खर्च केल्याची माहिती आहे। खर्चाबाबतीतील हा 5 वर्षांमधील निच्चांक ठरलाय, त्यामुळे अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची चर्चा सुरू झाली आहे। राज्याच्या वित्त विभागाच्या बीम्स या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे। गृहनिर्माण विभागाने सर्वात कमी 2% निधी खर्च केलाय। सार्वजनिक उपक्रम विभाग 4%, अन्न व नागरी पुरवठा विभाग 13%, या 3 विभागांनी निधीचा सर्वात कमी वापर केला। तर महिला व बाल कल्याण विभागाने सर्वाधिक 79% निधी खर्च केलाय। शालेय शिक्षण विभाग 74%, इतर मागास बहुजन कल्याण विभाग 68%, कृषी विभाग 62%, आरोग्य विभाग 60%, या विभागांनी निम्म्यापेक्षा जास्त निधी खर्च केलाय। खर्च न झालेला निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। पैसे गेले कुठे, कर्ज वाढत आहे, खर्च होत नाही, बजेटमध्ये दाखवलं जात आहे। संविधानिक अधिकार असताना शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्टच्या लोकांना 100% निधी खर्च होणे अपेक्षित असताना तिथे तर 25% आणि 26% निधी खर्च झालेला आहे। म्हणजे हे पैसे गेले कुठे, का खर्च केले गेले नाही? तर वर्षभरात 2 मोठ्या निवडणुका झाल्या, त्यात एकूण आचारसंहितेत 5 ते 6 महिने गेले, त्यामुळे निधी खर्च झाला नसल्याची माहिती मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत यांनी दिली आहे। सुद्धा वर्तमानपत्रामध्ये या बातम्या वाचल्या। आपल्याला माहिती आहे की या वर्षामध्ये 2दा निवडणुका झालेल्या आहेत। लोकसभेच्या निवडणुकीला जवळजवळ 2-2.5 महिन्याचा काळ आचारसंहितेतला, विधानसभेतला 2-2.5 महिन्यातला काळ आचारसंहितेतला। एका वर्षात माझ्या माहितीप्रमाणे जर अशी 5-6 महिने जर आचारसंहितेतली गेली तर कामांना खीळ बसतो, अशा पद्धतीचा पूर्वानुभव आहे। मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे की पहिले 3 महिने आणि नंतर 2 महिने आचारसंहिता होती, त्याच्यामुळे कदाचित या गोष्टी घडल्या असतील, परंतु सरकार हे असलेले पैसे पूर्ण खर्च करण्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही, हा मला विश्वास आहे। अधिवेशनाच्या तोंडावरच ही बाब समोर आल्यानं विरोधकांच्या हातात आयता मुद्दा मिळालाय, त्यामुळे येत्या अधिवेशनात विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।